इराण इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ आता दिवसागणिक भारतावर तीव्र होत चाललेली आहे. आता मी सध्या मुंबईचं जे भायखळा मार्केट आहे त्या ठिकाणी आहे. कारण गॅसचा तुटवडा आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने रेस्टॉरंट्स आहेत ते देखील बंद होत चाललेले आहेत. आणि अशा स्थितीत जे रेस्टॉरंट्स भाजीपाला ज्या मार्केटमधून घेत असतात तिथली देखील खरेदी आता कमी झालेली आहे. जवळपास 50%हून अधिकचे जे रेस्टॉरंट्सवाले आहेत त्यांनी सध्या भाजी खरेदी आहे ती कमी केलेली आहे. आणि याचा परिणाम आपण बघतोय की संपूर्ण मार्केट जे नेहमी भरलेलं असायचं ते आत्ता मात्र एवढी गर्दी या मार्केटमध्ये सध्या दिसत नाही. कारण आपण जे गॅस व्यावसायिक गॅस मानतोय तो गॅसचा तुटवडा असल्या कारणाने रेस्टॉरंट्सला देखील मर्यादित त्यांचा मेनू ठेवावा लागतोय. आणि अशा स्थितीत आपण ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून सातत्याने जे रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर होती किंवा सिलेंडरचा तुटवडा होत चाललेला आहे आणि अशा स्थितीत मार्केटवर देखील त्याचा परिणाम आहे. आपल्या इथे या ठिकाणी भायखळा मार्केटचे जे संचालक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय नेमके आत्ताच्या घडीला काय परिस्थिती आहे मार्केट? आज घडीला आजची परिस्थिती आहे की मार्केटमध्ये जवळजवळ गिरायक जवळजवळ नाही का 80% गिरायक नाहीये. फक्त 20% फक्त घरगुती जो माल खाणारे आहेत ते आहेत. हॉटेलवाले तर आज जवळजवळ ऑर्डर जवळजवळ बंदच झालेले आहेत हॉटेलवाल्यांच्या. आणि अशी परिस्थिती वाईट आहे की उठाव अजिबात मालाला नाहीये आणि पालेभाजी ही संपूर्ण खराबच होणारी आहे. त्याच्यामुळं हा पाल उद्या फेकून दिला जाणार आहे. दररोज नवीन माल येतोय, नवीन फ्रेश येतोय सगळा. माल रोजचा रोज नवीनच येतो पण तो माल खराब होतो, संध्याकाळपर्यंत खराब होतो. त्यामुळं काय करणार, त्यामुळे तो फेकून दिला जातो माल. तरी अंदाजे किती हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स वाल्यांनी तुमच्या इकडून सध्या तरी बंद केलेलं आहे भाजी खरेदी करणं? 80% रेस्टॉरंट जवळजवळ बंद आहेत. कारण हे चिलिया असतील किंवा हे गुजराती थालीवाले आहेत, हे सर्वांना नाही का गॅसशिवाय नाही का पर्याय नाहीये. त्यामुळे त्यांनी जवळजवळ हॉटेल सगळी बंदच ठेवलेली आहेत. कंप्लेंट बंद, टाळा लावून ठेवलाय की आम्ही माल देऊ शकत नाही म्हणून स्पष्ट सांगितलेले त्यांनी. आपण जी माहिती बघतोय की हे संचालक आहेत आणि त्यांच्याकडून जी माहिती आली की भायखळा मार्केटमध्ये जे नेहमी जे भाजी खरेदी करतात रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सवाले ते जवळपास 80% ही खरेदी आहे ती कमी झालेली आहे. कारण गॅसचा तुटवडा आहे. त्यामुळे हा प्रश्न कधीपर्यंत सुटतोय हे पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.